हॅलो एव्हरीवन. आज आपण 10 युनिट 1 पुढचे टॉपिक्स कव्हर करणार आहोत, विच आर ॲज फॉलोज: क्लासिफिकेशन ऑफ एन अल्गोरिदम अँड अल्गोरिदम ॲज अ टेक्नॉलॉजी. सो लेट्स स्टार्ट विथ क्लासिफिकेशन ऑफ अल्गोरिदम. सो त्याच्यामध्ये टाईप्स आहे आणि त्या टाईप्समध्ये पण टाईप्स आहे. सो अल्गोरिदम कॅन बी क्लासिफाईड इन डिफरंट वेज. काही वेगवेगळे टाईप्सचे टाईप्स असतात त्याच्यात. सो इम्प्लिमेंटेशन मेथड, की आपण अल्गोरिदम कोणत्या वेने कोड करतोय, कोणत्या वेने इम्प्लिमेंट करतोय, दॅट्स वन मेथड. देन देर इज डिझाईन मेथड, की कोणती मॅथमॅटिकल थिअरी वापरतोय, कोणती डिझाईन अप्रोच यूज करतोय, दॅट्स वन वे. देन देर इज डिझाईन अप्रोच, की अल्गोरिदम सिक्वेन्शियली आपण रन करतोय का मल्टिपल पॅरलल इन्स्टन्सेस आपण रन करतोय. अँड अदर क्लासिफिकेशन मेथड्स पण आहे, जॉमेट्रिक, मॅथमॅटिकल, just for knowing sake, but we won't be going deep into these ones. So implementation method मध्ये पण टाइप्स आहे, रिकर्शन वर्सेस इटरेशन. सो रिकर्सिव्ह अल्गोरिदम जी असते ती स्वतःला कॉल करते परत आणि परत, जोपर्यंत जी बेस कंडिशन ती अचीव्ह नाही होत. सो हे बरेच जे कॉम्प्लेक्स अल्गोरिदम्स असतात किंवा जे ॲडव्हान्स अल्गोरिदम्स असतात त्याच्यामध्ये फंक्शन असतो आणि तो फंक्शन स्वतःलाच कॉल करतो जोपर्यंत जी बेस कंडिशन ती अचीव्ह होत नाही, आणि मग तो एक्झिट होतो. अँड दॅट इज इटरेटिव्ह अल्गोरिदम. इटरेटिव्ह बेसिक अल्गोरिदम आहे. आपण त्याच्यामध्ये लूप्स यूज करतो, लूप्स अँड कंडिशन्स, टू अचीव्ह अ पर्टिक्युलर रिझल्ट. So let's transition visualization. Okay, so that's basically the gist of it. की रिकर्सिव्ह मध्ये फंक्शन इन्व्होक होतो. दिस फंक्शन will call itself until it encounters exit condition. जेव्हा एक्झिट कंडिशन रीच होणार तेव्हाच मग तो एक्झिट होणार. अँड इटरेटिव्ह मध्ये सिम्पल आहे, फंक्शन आहे इकडे, फंक्शन मध्ये लूप्स आहे. तो लूप कंटिन्यू होणार जोपर्यंत त्याची कंडिशन फुलफिल नाही होत, आणि जेव्हा ती कंडिशन फुलफिल होणार तेव्हा तो लूप एक्झिट होणार आणि तो फंक्शन पण एक्झिट होणार. सो दॅट्स बेसिकली रिकर्सिव्ह वर्सेस इटरेशन. याचे एक्झाम्पल्स आहे रिकर्सिव्हसाठी टॉवर ऑफ हनॉई, विच इज क्वाईट अ कॉमन recursive function, and there is also a sorting algorithms for iterative. So ये पण आपण bubble sort, insertion sort, merge sort. Merge sort would be recursive. Bubble sort and insertion sort would be iterative. So transition back to the theory. So exact versus approximate algorithms. So अजून कॅटेगरायझेशन आहे. एक्झॅक्ट अल्गोरिदम्स आपल्याला प्रत्येक जो आपण प्रॉब्लेम डिफाईन केलेला आहे त्यासाठी ऑप्टिमल सोल्युशन प्रोव्हाइड करणार, आणि तो जो सोल्युशन आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट व्हॅल्यूज येणार, त्याच्यामध्ये काही असे ॲव्हरेज किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज नाही येणार. देन देर इज अप्रॉक्सिमेट अल्गोरिदम. अप्रॉक्सिमेट अल्गोरिदम काय करते की ॲव्हरेज बघते सगळ्या आउटकम्सचं, की पूर्ण प्रॉब्लेम ती सर्च करते ते अल्गोरिदम, अँड ओव्हरऑल सब ऑप्टिमल सोल्युशन देते. म्हणजे तो सोल्युशन हा बेस्ट सोल्युशन असेल असं फिक्स नाही आहे, म्हणून इकडे अप्रॉक्सिमेट अल्गोरिदम लिहिलं. सो सॉर्टिंग अल्गोरिदम्स, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट हे एक्झॅक्ट अल्गोरिदम्स आहे, ह्यांचं एक्झॅक्ट आउटपुट भेटतं, ह्याच्यामध्ये आउटपुटमध्ये काही चेंजेस नाही होत. पण जर काही NP हार्ड प्रॉब्लेम्स असतील जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू, तर त्या NP हार्ड प्रॉब्लेमसाठी अप्रॉक्सिमेशन अल्गोरिदम यूज केलं जातं. देन लेट्स सी क्लासिफिकेशन ऑफ अल्गोरिदम युजिंग डिझाईन मेथड. सो फर्स्ट आहे ग्रीडी. ग्रीडी मेथड ही जी बेस्ट ऑप्शन तिच्या समोर आहे, त्या अल्गोरिदमच्या समोर, तिला सिलेक्ट करतं विदाउट कन्सिडरिंग की फ्युचरमध्ये मे बी चांगले ऑप्शन्स येत आहे की नाही येते. सो ह्याचे एक्झाम्पल्स आहे फ्रॅक्शन लॅब्स आहे किंवा ॲक्टिव्हिटी सिलेक्शन. सो ग्रीडीचं आपण एक व्हिज्युअलायझेशन बघू. आपण घेऊ मोड. सो इकडे हा स्टार्टिंग नोड आहे आणि हा एंडिंग नोड आहे. सपोज आपण ग्रीडी मेथडला असं डिफाईन केलंय की लिस्ट अमाऊंट ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला एंड नोडपर्यंत पोहोचायचं. सो ग्रीडी काय बघणार, इथे 10 बघणार, पण तो हे नाही बघणार की पुढे 60 आणि 50 ऑप्शन्स आहे. तो बघेल की फक्त इथे 10 ऑप्शन आहे आणि हा बेस्ट सोल्युशन आहे. सो फक्त त्याच्या समोर जे दिसतंय त्याला तेच तो कन्सिडर करेल.
दॅट इज लोकल ऑप्टिमम, नॉट द ग्लोबल ऑप्टिमम. ग्लोबल ऑप्टिमममध्ये तो पूर्ण ग्राफ बघेल, पूर्ण ग्राफला स्टडी करेल आणि त्यानुसार मग तो त्या पॉईंटपर्यंत रीच करेल. सो दॅट इज बेसिकली ग्रीडी अल्गोरिदम. त्याच्यानंतर येते डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी. सिम्पल आहे, आपण एका प्रॉब्लेमला मल्टिपल सब प्रॉब्लेम्समध्ये डिवाइड करतो आणि मग त्यांना परत कंबाईन करतो फॉर अ फायनल आन्सर. सो त्याच्यात आलं मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट. याच्यामध्ये आपण याच्यामध्ये जी अल्गोरिदम आहे ती त्या लिस्टला डिवाइड करते, त्या लिस्टला मग सॉर्ट करते आणि मग परत कंबाईन करून टाकते. क्विक सॉर्ट ऑल्सो फॉलोज द सेम अप्रोच. देन देर इज डायनॅमिक प्रोग्रामिंग अप्रोच. ही डिवाइड अँड कॉन्कर सारखंच आहे, फक्त हा रिझल्ट स्टोअर करून ठेवतो की ह्या ऑपरेशनसाठी आपण असं ऑपरेशन केलं होतं अँड सो ऑन. आणि जेव्हा पण रिपीटेड ऑपरेशन्स होता, सो रॅदर दॅन परफॉर्मिंग दोज ऑपरेशन अगेन, हा डायरेक्ट रिझल्ट फेच करून घेतो. सो 0-1 नॅपसॅक प्रॉब्लेममध्ये आपण डायनॅमिक प्रोग्रामिंग अप्रोच युटिलाइज करतो. देन देर इज बॅक ट्रॅकिंग मेथड, की आपण ऑप्शन्स एक्सप्लोर करतो वन बाय वन. की सपोज एन क्वीन्स प्रॉब्लेम असेल किंवा एक मेज प्रॉब्लेम आहे, त्या मेजची प्रत्येक टर्न, प्रत्येक एक व्हॉट यू कॅन से लेआउट आपण एक्सप्लोर करतो. आणि सपोज आपण एका डेड एंडला आलो तर आपण मागच्या स्टेपला रिव्हर्ट होऊन जातो. सो दॅट्स बॅक ट्रॅकिंग. एन क्वीन प्रॉब्लेममध्ये आणि मेज प्रॉब्लेममध्ये हा यूज केला जातो. दॅट्स मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल्स. देन देर इज ब्रांच अँड बाउंड टेक्निक. Branch and bound is kind of like backtracking, but इकडे आपण जे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय त्याचे सगळे पॉसिबल सोल्युशन्स आपण इकडे ॲज अ ग्राफ लिस्ट आउट करतो आणि त्याच्यामधून मग आपण जो बेस्ट पॉसिबल सोल्युशन आहे त्याला फाइंड करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सो ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहे जॉब सिक्वेन्सिंग अँड ट्रॅव्हलिंग सेल्समॅन प्रॉब्लेम. की सेल्समॅन फिरत जातो सिटी टू सिटी आणि तो फाइंड आउट करतो की बेस्ट पाथ कोणता आहे आणि तो सगळे सोल्युशन्स मॅप आउट करतो. त्या सोल्युशन्स म्हणून सगळ्यात जो बेस्ट सोल्युशन आहे तो फाइंड करतो आणि त्यानुसार मग तो फायनल डेस्टिनेशनला पोहोचतो. देन देर इज ऑल्सो जॉब सिक्वेन्सिंग, की हे CPU प्रोसेसिंगमध्ये युटिलाइज होतं. की मल्टिपल प्रोसेसेस असतात, आपल्याला बघायला लागतं की मॅक्झिमम CPU युटिलाइज करून आपण किती प्रोसेसेस ॲट अ टाइम सॉल्व्ह करू शकतो. दॅट्स ऑल्सो ब्रांच अँड बाउंड टेक्निक. देन देर इज डिझाईन अप्रोचेस, की 2 प्रायमरी टाईप्स असतात, टॉप डाऊन अँड बॉटम अप. काइंड ऑफ सिमिलर टू डिवाइड अँड कॉन्कर. सो टॉप डाऊनमध्ये आपण एक मोठी प्रॉब्लेम घेतो, तिला रिपीटेडली सॉल्व्ह करतो. मीन्स रिपीटेडली स्मॉलर सब प्रॉब्लेम्समध्ये सॉल्व्ह करतो जोपर्यंत ते प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह नाही होत. सो you can see it like this. सपोज एक मोठा प्रॉब्लेम आहे, आता मोठा नाही ॲक्च्युली पण तरी फॉर द सेक ऑफ इट लेट्स टेक गेट द ॲव्हरेज व्हॅल्यू इन अ गिवन लिस्ट. सो दिस इज अ बिग प्रॉब्लेम. त्याला आपण डिवाइड करतो छोट्या सब प्रॉब्लेम्समध्ये. एका सब प्रॉब्लेममध्ये आपण घेणार सगळे व्हॅल्यूचे सम, दुसऱ्या सब प्रॉब्लेममध्ये घेणार नंबर ऑफ ऑल व्हॅल्यूज, मग यांना डिवाइड करणार, मग फायनली सोल्युशन अचीव करणार. सो that is the top down approach and bottom up is the opposite of it. की आपण ऑलरेडी एका प्रोग्रामला स्मॉल पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. स्मॉल पार्ट्सचे जे सोल्युशन्स येतात त्यांना कंबाईन करून आपण एक कम्प्लीट प्रोग्राम बनवतो. सो एक एक्झाम्पल्समध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज बेस्ड सोल्युशन्स आहे, कॉम्बिनेशन ऑफ सॉल्ड पार्ट्स टू क्रिएट अ कम्प्लीट प्रोग्राम. तर वेगवेगळे फंक्शन्स आपण डिफाईन करू शकतो एका प्रोग्राममध्ये आणि ते फंक्शन्स आपण फायनली एक मेन फंक्शनमध्ये कॉल करू जो पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. सो दॅट्स बेसिकली क्लासिफिकेशन ऑफ अल्गोरिदम of an algorithm. Now let's see algorithm as a technology. सो काय आहे, आपण आतापर्यंत जेवढं पण बघितलं की अल्गोरिदम एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे जी एक रिकरिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. पण अल्गोरिदम ही आपण फक्त असं विचार करतो की एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे,
पण इट्स मोर दॅन दॅट. अल्गोरिदम इज अ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी कसं, टेक्नॉलॉजी हेल्प करते आपल्याला वेरियस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तो प्रोसेसिंग डेटा असो या ऑटोमॅटिक सिस्टममध्ये काही क्रुशियल लॉजिक असो, सो इकडे अल्गोरिदम ॲज अ टेक्नॉलॉजी बिहेव करते. सो जो ओव्हरऑल परफॉर्मन्स असतो पूर्ण सिस्टमचा, तो तुमच्या अल्गोरिदमवर डिपेंडंट होऊन जातो. सो जसं कम्प्युटर टेक्नॉलॉजीज ॲडव्हान्स होत जातात, तसे अल्गोरिदम्स पण ॲडव्हान्स होत जातात. तर आपण एखादा एक्झाम्पल बघू. लेट्स ट्रान्झिशन बॅक टू द ॲनिमेशन. ओके. सो आता ह्याला आपण एक सिम्पल ॲनिमेशनने समजू की 2 कम्प्युटर्स आहे आपल्याकडे. एक कम्प्युटर प्रोसेस करतो 10,000 instructions per second, that is computer A. And then there is a computer that processes only 100 instructions per second. So computer B हा computer A पेक्षा 100 times slower आहे. असे 2 कम्प्युटर्स आपण असाइन केलेले आहेत. ओके. Then we'll assign 2 algorithms for each of them. तो जो फास्टर कम्प्युटर आहे, कम्प्युटर A, त्याला आपण असाइन करू insertion sort, which has the time complexity O(n) square. And for the slower computer, आपण एक better algorithm use करू, merge sort, which has logarithmic time complexity O(n log n). So competition थोडं equal वाटतं आता, but that's not the case. We'll see one by one. So computer A ची सिच्युएशन बघू वेगवेगळ्या इनपुटसाठी. सो सपोज आपण कम्प्युटर A ला 100 इनपुट्स दिले, तर ते इनपुट्स प्रोसेस करायला त्याला 2 सेकंड्स लागतात बाय द सेम इन्सर्शन सॉर्ट फॉर्म्युला. इकडे 2 हा एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतली आपण, just to show the number of inputs or any constant operation. Okay, and we have just put the values in the formula. So 100 values के 100 instructions solve करण्यासाठी या कम्प्युटरला 2 सेकंड लागतात. ओके. नाव आपण इनपुट साइज चेंज करू ड्रास्टिकली, or more like 100 times. So for 10,000 inputs, या कम्प्युटरला 20,000 सेकंड लागतात to solve the problem. So as you can see की इकडे क्वाड्रॅटिक टाइम कॉम्प्लेक्सिटी होती या इन्सर्शन सॉर्टची. म्हणून जसं आपण इनपुट इन्क्रीज केला, तसं द टाइम रिक्वायर्ड टू सॉल्व दिस ऑपरेशन इन्क्रीज्ड ड्रास्टिकली. सो कम्प्युटर ए ला 20,000 सेकंड्स लागले तो प्रॉब्लेम सॉल्व करायला फॉर इनपुट ऑफ 10,000. नाउ लेट्स सी हाउ कम्प्युटर बी परफॉर्म्स. सेम स्ट्रॅटेजी. आपण घेणार इनपुट 100 आणि बघणार की इनपुट 100ला प्रोसेस व्हायला किती वेळ लागतो. सो सेम स्ट्रॅटेजी की आपण त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुटअप केले. सो 10⁻² 100 log 100 divided by 100, because the computer solves 100 instructions per second, and 2 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतली दोन्ही सिनॅरिओजमध्ये. सो फॉर 100 इनपुट याला लागतंय 4 सेकंड, विच इज ट्वाइस दॅट ऑफ कम्प्युटर ए. नॅचरल कम्प्युटर फास्टर होता. सो what do you guys think should be the output for 10,000 inputs? Because इकडे भलेही कम्प्युटर स्लो आहे 100 times, but the algorithm is quite a optimized one. So pause and comment if you know the answer. Okay, so take your time and pause the video. Okay, so now unpause. So let's change the input from 100 to 10,000. Would you look at that? Computer B, despite being 100 times slower than computer A, because computer B कडे एक चांगली algorithm होती, which is a better technology than computer A, it solved the same problem with the same input in just 800 seconds. So that's why we
shall treat computer B as the winner. So that's basically the gist of it, की अल्गोरिदम ॲज अ टेक्नॉलॉजी आपण का ट्रीट करतो. तर जरी आपण इकडे बघितलं की कम्प्युटर ए टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स्ड होता कम्प्युटर बी पेक्षा, बिकॉज इट वॉज 100 times stronger than computer B due to the outdated algorithm or unoptimized algorithm, older technology. कम्प्युटर ए फास्ट असून पण सेम ऑपरेशनला त्याला जास्त वेळ लागला. कम्प्युटर बी, despite being slower, completed the same task in drastically less time. So that's basically algorithm as a technology. So this related कि the design of an efficient algorithm is crucial for optimal system performance. A significant factor contributing to this importance is the type of logic technology employed in an algorithm's design. So म्हणून आपण अल्गोरिदमला ॲज अ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन पण कन्सिडर करू शकतो, पण फॉर बिगर सिस्टम्स अल्गोरिदम ही ॲज अ टेक्नॉलॉजी आपण ट्रीट करतो. आणि मग तसेच टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते तसं अल्गोरिदम्सचे पण नवीन नवीन एव्होल्युशन्स येतात. जसं स्टार्टिंगला फक्त बबल सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट होतं. नंतर जसं लोकांनी चांगले सोल्युशन फाइंड आउट केले तसं मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट हे अल्गोरिदम्स डेव्हलप झाले. सो वी shall treat algorithms as a technology. So that's it for this video. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे टॉपिक्स कव्हर करूया.